आमची मेन प्रेस कॉन्फरन्स जी आमची नवी यूथ विंग आसा तांच्या तर्फे घेतिल्ली आसा. आमचे नवे यूथ प्रेसिडेंट स्टेट यूथ प्रेसिडेंट बाब रोहन नायक आणि स्टेट यूथ वायस प्रेसिडेंट बाब सलमान खान, जी फाटल्या 2 दिसान जी न्यूजान जी सेंट्रल गव्हर्नमेंटाचो रिपोर्ट आयलो आणि तातूंत गोयचे अनएम्प्लॉयमेंट रेट सेकंड हायेस्ट इन द कंट्री अशी न्यूज आयली 9.7%. हाच्या बद्दल आमचे प्रेसिडेंट आणि वायस प्रेसिडेंट तुमकां विस्तारान सांगतले. ताच्या मागीर हांव कंक्लूड करतलो. रोहन बाब. आयज गेले ते 2 दीस पयलीं आमकां एक सेंट्रल गव्हर्नमेंटाची सर्वे आयली जे खंय 9.7% हो अनएम्प्लॉयड रेट मेळ्ळो. तेतून गोंय एक्चुअली पळोवंक गेल्यार आयज ही गोंयकारांक लज सेकंड नंबराचेर आयज हे गोंयचें नांव आयलें. आयज गव्हर्नमेंट आणि आमचो सीएम डॉक्टर प्रमोद सावंत एसेंब्लीन व्हडल्यानी सांगलें की आयज पळोवंक गेल्यार गव्हर्नमेंट युथा खातीर खूब कितें करता, एम्प्लॉयमेंट हाडटा. आयज गोंयकार बेकार ना. पूण आयज तेंच्याच गव्हर्नमेंट डबल इंजिन सरकाराच्या गव्हर्नमेंटाच्या सर्वे प्रमाणे आयज कळून येता की गोवा इज द सेकंड हायेस्ट इन अनएम्प्लॉयमेंट. ही फर्स्ट ऑफ ऑल म्हणल्यार सगळ्यांत व्हडली लज गोंयकारांक आनी गोवन युथांक, जी आमच्या गव्हर्नमेंटान आमकां खंय ना खंय आयज तकली सकयल घालपाची परिस्थिती हाडिल्ली आहा. गेल्या त्या वर्सा सेम सर्वे आयिल्ली, आमी 3ऱ्या नंबराचेर आसले आनी आयज 2ऱ्या नंबराचेर आयिल्ले आहा. तेजें म्हणणें हें न्ही की गोवा हॅज डिक्रीज द नंबर ऑफ अनएम्प्लॉयमेंट, बट गोंयकारांनी अनएम्प्लॉयमेंट वाडलें. गेल्या त्या वर्सा 8 आणि 9 नोव्हेंबराक एक मेगा जॉब फेअर म्हणून काडलो आनी तेतून कितलीशी कंपनी हाडल्यो आनी व्हडलो शो केलो. युथांक एडवर्टिजमेंट दिलें, युथ आमचे अशें युथांक अशें एम्प्लॉयमेंट दितलें, पूण कांयच जावना. आरटीआय सांगता त्या भशेन 2,60,00,000 रुपया ह्या गव्हर्नमेंटान त्या मेगा जॉब फेअरान मोडलो. पूण वॉट वॉज द आउटकम? आयज आउटकम कितें दिलो? काय फक्त इन्कम केली आपली? हे आयज लोकांक गोंयकारांनी गव्हर्नमेंटाक विचारपाची गरज आसा. कितले जॉब जाले? म्हाका दिसता हार्डली आमी मेजूंक गेले तर मेजपाक मेळटले, बोटांनी मेजपाक मेळटले इतले जॉब्स गव्हर्नमेंटान दिले. थोडेशे म्हाका दिसता अर्धे न्ही, म्हाका दिसता ऑलमोस्ट 80 to 90% भुरगे जे कोण इंटरव्यूक गेले त्या दिसा निराश जावन घरा परत गेले. हे कित्याक जालें? हे डॉक्टर प्रमोद सावंतान आयज हो रिप्लाय गोंयकारांक दिवपाची गरज आसा आनी हांव मागता तेणे ह्या जॉब फेअरा बद्दल व्हाईट पेपर हाडचो आनी ओपन करचे, एक्झॅक्टली सांगचे गोंयकारांक की कितले जॉब जायले आनी कितले जॉब दिले. आमचे यूथ गोंयचे यूथ सांगता त्या भशेन कितलेशे यूथ थंय इंटरव्यूक गेले पूण तांकां परत धाडलो. कित्या खातीर? डू द गव्हर्नमेंट थिंक that Goan youths are not capable of these jobs? आयज हो पॉइंट जो आसा, हो जो टॉपिक जो आसा, हो आमचो एक इम्पॉर्टंट गंभीर गोष्ट जी गोंयच्या युथा खातीर घडलेली आहा. गोंयकारांक सरकारान सिरियस घेवपाचो पॉइंट आसा. गोंयकारांक डॉक्टर प्रमोद सावंत गव्हर्नमेंटान हो पॉइंट सामको सिरियस घेवचो. आयज कितलीशी इंडस्ट्रीज आसात, फार्मा कंपनीज, डिफरंट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आसात, पूण तेतून कितलेशे जॉब्स गोंयकारांक दिला. रिसोर्सीस गोंयकारांचे आनी जॉब्स कोणाक? हे डॉक्टर प्रमोदान सोदून काडपाक जाय, ही सर्वे काडपाक जाय. डॉक्टर प्रमोदान आयज आमी डिमांड करता, आम आदमी पार्टी यूथ विंग डिमांड करता डॉक्टर प्रमोद सावंतान ह्या इंडस्ट्रीक स्ट्रिक्ट एक मेसेज धाडची की लेट अस एम्प्लॉय ओनली गोवन्स म्हणून, फर्स्ट प्रेफरन्स गोंयकारांक दिवचे म्हणून. तशेंच हाल्ली आमी पळयलात की कॉन्स्टेबलाचे 500 जॉब आयले. थोड्यांक दिल्ली धाडलो, थोडे गोंयकार पीटीएसान आहा. ते बाबड्या भुरग्यांचे हाल केले.
पयलींच जॉब दिनात, तेतून तेंचे हालूय करतात. आनी हांव म्हणना कॉन्स्टेबल जॉब इज बॅड, तो एक बरोच, पूण आयज MBA केल्ले भुरगे, इंजिनियरींग केल्ले भुरगे आयज कॉन्स्टेबल जॉबाक लागलात. म्हणल्यार तुमी चिंतात गोंयकार युथांची कितें परिस्थिती जाला. अशी परिस्थिती जाला की कितें मेळटा तें घेवचें आनी कामाक लागचें. अशी परिस्थिती हाडपाक ह्या गव्हर्मेंटान, डबल इंजिन गव्हर्मेंटानच आमची परिस्थिती केला गोंयकारांची, की बाबा मेळटा तें घेया आनी रावा म्हणून. हेजे फुडें गोंयकार हांव रिक्वेस्ट करता प्रत्येक युथांक, हे गव्हर्मेंटाक क्वेश्चन करात, भायर सरात, क्वेश्चन करात गव्हर्मेंटाक की तुमी आयज युथा खातीर तुमी कितें करतात. आनी हे आयज आमी करूना जाल्यार येता त्या काळार गोंयकारांक खंय ना खंय वचून व्हडले व्हडले एज्युकेशन करून एक खंय ना खंय बाबा एक गटर साफ करप, नाजाल्यार रस्त्यार झाडू मारप, ही परिस्थिती शिकलेल्या भुरग्याची परिस्थिती येतली. आज एक मिडल क्लास फॅमिली जर तेंचे आवय बापूय खंय ना खंय रीण काडून नाल्यार कोणा सोयऱ्यां पयशे पांया पडून पयशे घेवन आयज इतल्या लाखांनी म्हणून भुरग्यांक शिकयता. आनी त्या भुरग्यांक जॉब्स कसले, वेर्ना इंडस्ट्रीन येवन पळयात, आमच्या वेर्ना इंडस्ट्रीन येवन पळयात, इंजिनियरींग जाल्ले भुरगे 8,000, 7,000, 8,000, 9,000 पगाराक भुरगे जगता. आनी करतले कितें? ते लोन ते भुरग्यांनी कशें फारीक करप, ते खातले कितें? आयज हांगच्यान एक ट्रॅव्हल करता लोकांक, भुरग्यांक गाडयेन पेट्रोल लागता, दनपारां जेवण लागता, ते 8-9 हजारांक कितें जातलें हें आयज गव्हर्मेंटान विचार करपाची गरज आसा. I demand the CM of Goa, Dr. Pramod Sawant, to please get serious on youth. Otherwise, it will be a big task for the government to come back to power. आयज डबल इंजिन सरकार म्हणपाक लागले आसा. डबल इंजिन सरकाराचे म्हाका दिसता हे युथाच्या फाटल्यान युथा खातीर करता त्या भशेन डबल इंजिनाचे आयज डबल इंजिनाक स्क्रॅप करपाची गरज आयिल्ली आसा. आयज तांकां स्क्रॅप करपाची गरज आसा आनी 24 हेंचो स्क्रॅप जातलो. ही लक्षणां दीस आर एक्चुअली द व्हॉट यू कॉल इट, हे म्हणटा त्या भशेन हे परिस्थिती जी चालू जाली, हे दीस आर द इंडिविज्युअल्स वेर गव्हर्मेंट हॅज स्टार्टेड कोलॅप्सिंग नाव. आयज गव्हर्मेंट 2024 ही गोष्टी घडटा त्या भशेन तेंच्यांनी नाशाडी करून हे 24 आमचे गोंयकारांक काबार करपाक सोदता आनी प्रत्येक इंडियेक काबार करपाक उठलेले आसा. थँक्यू. नमस्कार प्रकारांनो, तुमचो सन्मान. आयज आमचे जे हांगा टॉपिक आसा, आमचो इश्यू जे आसा, आमी कन्सर्न जे आसा ते आमचे जे यूथ आसा तेंचे बद्दल, तेंचे भवितव्य जे आसा ते खतरान आसा. आनी हांगा तुम्ही पळोवंक शकता हे जे मॅनिफेस्टो आसा दिल्लो, प्रत्येक जेन्ना इलेक्शन जाता तेन्ना हो मॅनिफेस्टो हांगा येता आनी युथा खातीर हांगा ह्या मॅनिफेस्टोन entrepreneurship and startups. To encourage the spirit of entrepreneurship among the youth, we will take the following step. We will launch a new scheme to provide collateral-free credit to 50 lakh of entrepreneurs. आता हे सगळे हे जे बरयल्ले आसा हे केन्नाच हांगा जावंक ना. या मॅनिफेस्टोचे हिसपान केन्नाच जावंक ना. तुम्ही वचा लोन घेवपा खातीर एक नवीन एंटरप्रिनर, एक नवीन स्टार्टअप शिकून जेन्ना वयता, सगळ्यात पयलीं तेका प्रश्न विचारता तुझे रिटर्न फायल दाखय 3 वर्साचे. तो खंयसून दितलो रिटर्न फायल, खंयसून हाडटलो तो रिटर्न फायल. दुसरें म्हणजे लँड एक्विजिशन करपाक जर गेलो तो की आपण एक इंडस्ट्री घालतलो म्हणून, तर लँड प्रोक्युरमेंट करपाक लोन मेळत ना. तो म्हणटा ते ही प्रावधान नाच आमचे हेतून, ते थंय उरलो. मागीर मुद्रा म्हणून एक लोन दिता. तो लोन कसलो, तेका काय हेल्प ना ती त्या लोनाची, 14% इंटरेस्ट हा तेजेर ते लोनाचेर. आनी आमचे गोंयांत एक असो एनवायरमेंट क्रिएट करूंक जायलो की आमचे जे भुरगे आसा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D जे आसा ताजेर लक्ष दिवंक जाय आशिल्लें. आयज आमचे गोंयांत मॅन्युफॅक्चरिंग जे आसा ती झिरो जाल्ली आसा. आमचे 2017 2 फॅक्टऱ्यो इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन जाल्ल्यो,
मडकय इंडस्ट्रियल इस्टेटीन जाल्ले 2 फॅक्टऱ्यो तेच आसा, तेजे उपरांत आनी न्यू इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्स येवंक ना. आमकां आतां एक आमचो गोंयचो जे आसा तो फ्युचर तयार करचो पडटलो, एक रोड मॅप करचो पडटलो, चेंजीस करचे पडटले. आमची जी थिंकींग आसा तेका बदलपाची गरज आसा. एक नवीन दिशा, एक नवीन हे आमकां रूट जाय. आमचे गोंय जे आसा तेका डेव्हलप करपाक, आमचे भुरगे आसा तांकां स्ट्रॉंग करपा खातीर एक तर आसा आमचो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आमी इन्क्रीज करूंक जाय. आतां तुमी पळयता कितकेशेच प्रोडक्ट्स आसा आमकां गरजेचे आसा. इंडिया बींग पॉप्युलेशन ऑफ 140 crores, आमचे जे रिक्वायरमेंट आसा पॉप्युलेशनाक, वस्तू जे लागता घरान जे आमची वस्तू जी आमी उजार करतात, भरपूर रिक्वायरमेंट आसा आमचो. आमीच आमचे कंट्रीची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता. कसो असेसमेंट करतात की प्रॉब्लेम कितें आसा आनी त्या प्रॉब्लेमाक सोल्युशन कसो दिवपाचो. हो जे आसा आमचे सरकारान केन्नाच एफर्ट करूं ना की आमचे युथ आनी यंगस्टर्स तांकां बाबा एक असो प्लॅटफॉर्म तयार करून आमी दिवया. एक एक्झाम्पल आसा इस्रायल जी आमची हे आसा प्रायम मिनिस्टर ऑफ इस्रायल आणि त्यांचे जे अप्रोच आसा ह्या संदर्भात, त्यांचे यूएसपी आणि जे सिस्को जे कंपनी आसा पळय त्यांचे हे स्टार्टअप्स आशिल्ले, तांकां फंड केल्ले त्यांचे प्रधानमंत्री आणि त्यांच्यानी हँड होल्डिंग जी दिला आपल्या भुरग्यांक ती इतली बरी आसा. इफ यू आस्क अँड यू हॅव अ ग्रेट आयडिया, they will directly pay you for the idea and they will take 10% in that after you succeed. हांगा आमकां ते लोन दिता. म्हाका नेक्स्ट मंथ EMI भरचो पडटलो एज अ युथ. आय हॅव टू पे द EMI. पूण म्हाका काय हे ना, सूट ना, तातून काय रिलीफ ना. अक्षरशः आमचे जे एक इकोसिस्टम जे तयार करूंक जाय आशिल्ले गोंयांत, कित्याक इन्व्हेस्टमेंट हाडूंक जाय आनी आमी गोंय जे आसा 5,000 crores असलो इन्व्हेस्टमेंट हाडू शकता. आम्ही करू शकता. ते कसो लोकांक अशें दिसूंक जाय, येस वी हॅव टू इन्व्हेस्ट इन गोवा. येस गोवा हॅज वन ऑफ द बेस्ट ऑफ द रोड्स. येस गोवा हॅज वन ऑफ द बेस्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटीज. येस गोवा हॅज वन ऑफ द बेस्ट ऑफ द ट्रान्सपोर्ट सिस्टम. येस गोवा हॅज वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट्स where they will not give us red tapeism, they will give red carpet, because then only empowerment through employment achieve जाता. म्हणजे रिक्वेस्ट आसा सरकारान हेजे लक्ष दिवपाचे. हे आमी जे म्हणटा ते बेश्टे म्हणिना, हो आसा सर्वे रिपोर्ट. हेजेर फर्स्ट नंबर आसा लक्षद्वीप 11.1% आणि तेजे उपरांत डायरेक्ट आसा गोंय. कितले वायट दिसतले आमकां. 9.7% कितले वायट दिसतले. आमचे जे युथ आसा ते ड्रग्सान वयता. आमचे युथ आसा ते असले दुसरे नाकाल्ले कामाक वयता. पूण आमी आमचे लोक जे आसा एक बरो फ्रेम करपाक पावले ना की आमचे भुरग्यांक आमी कसो सिस्टम दिया. उठून भुरगे दुबय, कतार कित्याक वयता बाबडे. त्यांचे जे पीस आसा ते तुटून वयता. ते आपल्या कंट्रीन ना, ते दुसरे जे देशान आसा, थंय कायदे दुसरे आसा. कोणाक जाय आपलो घर सोडून भायर वचपाक. जे जितले भायर आमचे भायर लोक भाव आसा तांकांय मेसेज आसा म्हाजो की आमी ह्या कामाचेर लक्ष दिवंक जाय. धन्यवाद. कंक्लूड करपाक म्हळ्यार आयची जी प्रेस कॉन्फरन्स मेन युथ विंगा कडल्यान कित्याक करची पडली ते हांव तुमकां मुद्दाम सांगूंक सोदतां. हो तो रिपोर्ट पिरियोडीक लेबर फोर्स रिपोर्ट issued by Ministry of Statistics and Program Implementation. वो सेंट्रल गव्हर्नमेंटाचो रिपोर्ट, वो डबल इंजिन सरकाराचो रिपोर्ट. आणि ह्याच डबल इंजिन सरकाराच्या रिपोर्टान सांगला की गोवा इज सेकंड हायेस्ट इन अनएम्प्लॉयमेंट. 9.7% इज द अनएम्प्लॉयमेंट रेट इन गोवा. म्हणजे 100 लोकांमदी ऑलमोस्ट 10 लोक बेकार आसा एज पर डबल इंजिन सरकार रिपोर्ट. पूण हातून जे रिपोर्ट जाला हांव मिडियाच्या भावांक मुद्दम सांगूंक सोदता, हो जो 9.7% फिगर आसा तो एक्चुअली फॉर ऑल एजीस, म्हणजे 15 वर्सां ते 15 वर्सां वयर जे लोक आसा गोंयांत तांचे पेक्षा जी सर्वे केल्या तातूंचे 9.7% आर अनएम्प्लॉयड. पूण हो रिपोर्ट खूब डिटेल्ड आसा आणि ह्या रिपोर्टांत आमी जर मातशे
फुडें पळोवपाक गेले तांणी आनी एक टेबल दिला विच इज स्पेसिफिकली फॉर एज ग्रुप 15 to 29 years. म्हळ्यार दिस इज फॉर यूथ, म्हणजे 15 वर्सां ते 29 वर्साच्या वयाचे भुरगे जे आसा गोंयांत तांच्या मदीं कितली अनएम्प्लॉयमेंट आसा हो फिगर दिला. आनी हो फिगर आय थिंक इज द मेन फिगर. हांव अपील करता मिडियाच्या भावांक की तुमी हे फाल्यां हायलायट करचे. Unemployment rate of all of Goa is 9.7%, but I want to show you that unemployment rate of Goan youth, जे 15 ते 29 वर्साचे तरणाटे आसा गोंयकार, तांची अनएम्प्लॉयमेंट रेट हांगा दिल्या 27.4. 27.4% of youth is unemployed in Goa today. This is the real news. जशे आमचे युथ विंग लिडरांनी सांगलें, वेगळी इलेक्शनां येता, भारतीय जनता पार्टी एक जुमला दितात. 2012च्यान आता भारतीय जनता पार्टीचो सरकार गोंयांत आसा. तुमकां सगळ्यांक तरणाट्यांक याद आसतलें 2012 50,000 जॉब दिता म्हणून व्हडलो ऐलान जाल्लो. म्हाका दिसता 13 वर्सां जालीं आता भारतीय जनता पार्टी सरकाराक. 13 वर्सांक हांणी 50,000 जॉब करपाक शकले ना. 2017च्या इलेक्शनाक ताणें कांय अनाउन्समेंट करूंक ना, कित्याक तांचे कडेन 50,000 जॉब जावंक ना म्हणून उत्तर नाशिल्लें. ताणें तरणाट्यांक फुसलावपा खातीर सीम कार्ड दिल्ले. सगळ्या तरणाट्यांक हांव याद करूंक सोदता, तुमी मुद्दम याद करात. 2017च्या इलेक्शना पयलीं तुमकां लायनी लावन सीम कार्ड दिल्ले, फ्री डेटा म्हणून. आनी ते फ्री डेटा सगळ्यांक मेळ्ळे, सगळे तरणाटे खुश जाले. इलेक्शन जातकच हो डेटा सोंपलो, सीम कार्डा भायर उडोवची पडली. सो ही फक्त इलेक्शनाची जुमला. 2022 कितें प्रॉमिसीस केल्ले ते सलमान भाईन ऑलरेडी सांगिल्ले आसा. तातूंचे एक सुद्धा बेनिफिट गोंयच्या तरणाट्यांक मेळूंक ना. आनी जशें सलमान भाई आनी रोहन भाईन सांगले, ह्या सरकारा कडेन कांय प्लॅनूच ना. हांचो भुरग्यां खातीर कांय विचारूच ना. ना ते प्रायव्हेटान कितें जॉब्स करूंक शकता, ना गव्हर्नमेंट जॉब्स करूंक शकता. आयपीपी जी म्हणून केल्ली ताचो एकूच उद्देश आशिल्लो की यू हॅव टू अट्रॅक्ट इंडस्ट्रीज अँड फास्ट ट्रॅक देअर प्रोसेसिंग ऑन द कंडिशन की दे विल क्रिएट एम्प्लॉयमेंट. आयपीपी खातीर कितले जॉब्स निर्माण जाले कांयच डेटा ना हाजेर. गव्हर्नमेंट जॉब्स तर सरकार म्हणटा फक्त इलेक्शना वेळा उगडटात. ते फक्त भुरग्यांक आणि त्यांच्या परिवाराची मतां घेवपाक की तुम्ही आमच्या बरोबर रावात आणि आम्ही जिखल्यारूच तुमकां हे जॉब दितले. आणि तांकां अपॉइंटमेंट लेटर सुद्धा दिता, पण इलेक्शना नंतर मागीर ते अपॉइंटमेंट स्क्रॅप जाता. असली फटींगपणां करता. सो नायदर प्रायव्हेट नॉर गव्हर्नमेंट जॉब्स हॅव बीन क्रिएटेड बाय द भारतीय जनता पार्टी सरकार इन गोवा. तशेंच तुम्ही आम आदमी पार्टीच्या सरकाराक पळयल्यार पंजाबाक आनी दिल्लीक भुरग्यां खातीर काय बरें काम केल्लें आसा. आम्ही एक रोजगार पोर्टल म्हणून केल्लो दिल्लीक. तातूंत 12 लाख दिल्लीवाल्यांक जॉब्स मेळ्ळे. 12 लाख जस्ट ऑनलायन. वी मॅच द एम्प्लॉयर्स अँड द एम्प्लॉईज. तशेंच वर्ल्ड क्लास स्किलिंग सेंटर जे मॉडर्न जॉब्स आसा बँकिंगान, रिटेलान, हॉस्पिटॅलिटीन, तांकां ट्रेनिंग करून आमी कितलेशेच भुरग्यांक जॉब दिले. इंडस्ट्रियल पॉलिसीज हाडल्यो. आणि ज्या भुरग्यांक नॉर्मल जॉब करपाचो ना, जांकां स्पोर्ट्सान फॉर एक्झाम्पल करियर जाय किंवा आर्ट्स किंवा कल्चरान करियर करपाक जाय, तांच्या खातीर वेगळे पॉलिसी. स्पोर्ट्सान आमी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुद्धा हाडली, सो पीपल कॅन परस्यू अ स्पोर्ट्स करियर वायल कंप्लिटिंग दर एज्युकेशन. सो ज्या सरकाराक आणि पंजाबान तर सांगपाक म्हळ्यार आमी गव्हर्नमेंट जॉब्स 36,000 देड वर्स जाले आता आमचो सरकार आसा. 36,000 जॉब्स वी आर क्रिएटेड इन पंजाब, न्यू जॉब्स. तशेंच 35,000 पयलींचे जे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आशिल्ले ते सुद्धा रेग्युलरायज केले. तर हे सांगपाक म्हळ्यार ज्या सरकारान, ज्या पार्टीक आपल्या लोकांची, स्पेशली आपल्या तरणाट्यांची काळजी आसा, ते तांकां रोजगार दिवपाक कितें नाल्यार कितें पावल फुडें काडटले. ज्या सरकाराक फक्त भ्रष्टाचार करपाचे आसा, लोकांची कसलीच काळजी ना, तांचे मागीर अनएम्प्लॉयमेंट रेट तांच्याच सरकारा कडल्यान एक्सपोज जाता. सो हांव सगळ्या तरणाट्यांक गोंयच्या मागता की लोकसभाची निवडणूक येवपाची आसा, आनी एक जुमला येवपाचो आसा. कसले कसले स्किम्स अनाउन्स जातले, कसले कसले इलेक्शना वेळा जॉब्स अनाउन्स जातले. परत हांच्या फटींगपणांक तुमी पडू नाकात. आणि ह्या वेळा हांव मागता की सगळ्या गोंयकारांच्या युथान 2024 असो बदल हाडचो की तांचो फुडार कितें तरी बरो जाता. देव बरें करूं.
गोंयांत जेन्ना एखादी कंपनी येता तेन्ना पयली 80% जॉब स्थानिकूच दिवंक जाय असो कायदोच आसा. तूं म्हणटा की मुख्यमंत्र्यान तांकां कसले आदेश दिवपाचो. इंडस्ट्री पॉलिसी कायदोच आसा आनी केलो ती गोष्टी गव्हर्नमेंट जो डॉक्टर प्रमोद सावंत आसा तो हेजे ट्रॅक दवरता काय हे तुम्ही सीएमाक विचारपाची गरज आसा. 80% तो कायदो दवरला तो 80% जॉब गोंयकारांक मेळटा हो तुम्ही पयलीं ताका क्वेश्चन विचारपाक पडटलो आनी सीएमान आन्सर करपाची गरज आसा. प्रायव्हेट म्हणटा काय गव्हर्नमेंट म्हणटा इंडस्ट्री इंडस्ट्रीजान हो कायदो असा कोणाकूच खबर ना आणि आसा जाल्यार हो इम्प्लिमेंट करचो. आणि म्हणजे जर 80% दिले ना जाल्यार ताका पनिशमेंट कितें हे क्लियर जावंक जाय. जो पर्यंत देर इज नो डिटरन्स तो पर्यंत दे कॅन एम्प्लॉय 80% आउटसायडर्स. सो आमची मागणी आसा की जर हो कायदो खरो आसा, आय एम नॉट अवेअर एक्चुअली हो खरो कायदो आसा काय ना, पूण आसा जाल्यार हो इम्प्लिमेंट करचो. म्हाका दिसता असे खुबशे कायदे आसा गोंयांत जे इलेक्शना वेळार लोकांक फुसलावपाक पास केल्ले पूण ताचे रुल्स अँड रेग्युलेशन्स केन्ना करूंकूच ना, ते केन्ना इम्प्लिमेंटूच जावंक ना. सो असो कायदो आसा जाल्यार खरेंच हो इम्प्लिमेंट करचो इफ गव्हर्नमेंट इज सिरियस.